ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या नुकसानीची पाहणी केली, अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी दौरा केला. गेल्या 8 दिवसापासून मराठवाड्यामध्ये कोसळणारा पाऊस, त्यामुळं अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली, अनेक शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि याची गंभीर दखल सरकारने घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत तातडीने पंचनामे करून त्यांना मदत कशी पोहोचेल याबद्दल कारवाई करा आणि सरकारला त्याचा अहवालसुद्धा सादर करा. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने निर्णयसुद्धा घेण्यात येत आहे. आणि यामुळंच काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर दौरा पाहिला असेल तर 2-3 शेतामध्ये जाणं, शेतकऱ्याशी हात मिळवणं करणं आणि एकदाचा आपण मराठवाड्यामध्ये येऊन शेतकऱ्याच्या बांधावर गेलोय आणि तीच बातमी माध्यमाच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी ह्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा शेतकरी अडचणीत येतो त्या टायमाला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं सरकारची भूमिका तर आहेच आहे, परंतु अशीच सामंजस्याची भूमिका जर विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी जर घेतली तर मला वाटतं शेतकऱ्याला सुद्धा दिलासा मिळण्याला हातभार लागेल. परंतु राजकीय स्टंटबाजी करू नका. कालचा जो आदित्यांचा जो दौरा होता फक्त स्टंट आणि स्टंट होता. आणि तुम्ही पाहिलं असेल तर काल एकची काही घटना घडली. आदित्यच्या गाडीमध्ये सरडा घुसला. एक सरडा बाजूला असताना दुसरा सरडा घुसल्यामुळं आदित्य साहेबांना बाहेर पडावं लागलं. हा मोठा जोक आहे. म्हणून बाजूला बसलेल्या सरड्याला पहिलं बाहेर काढा. अचानक येणारा सरड्याला तुम्ही हटवू शकता, पण बाजूला बसलेल्या सरड्याचं काय असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला पडल्याशिवाय राहिला नसेल. आदित्य पण हसले असतील, मी कोणत्या सरड्याबरोबर बसू. आणि ही राजकारणामधली असलेली त्यांची घालमेल काल प्रत्यक्षात निसर्गाने दाखवून दिलेली. शेतामध्ये कोणतं पीक उभं केलंय याची कल्पना नसलेले लोक शेताच्या बांधावर चाललेले आहेत. ज्वारीचं पीक कोणतं, गव्हाचं पीक कोणतं, कशाला काय म्हणतात हे जर माहिती करून घ्यायचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं त्यांच्या ज्ञानात भर पडेल. परंतु चिंता करू नये शेतकरी बांधवांनी, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. शरद पवार जे म्हणले की ज्याचे जास्त आमदार होईल त्यांचं मुख्यमंत्री होईल. उद्धव ठाकरे म्हणतात किंवा आम्हालाच मुख्यमंत्री करा. काल शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट जे केलं ते असं तसं नाही, तर त्यांनी जाणीवपूर्वक ते केलेलं स्टेटमेंट आहे. उभाटा गटाला कसं संपवायचं याचं पद्धतशीरपणे त्यांनी आखणी केलेली आहे. पहिलं पृथ्वीराज चव्हाणला बोलायला लावलं, त्याच्याला मुख्य संमती दिली. नंतर नाना पटोले बोलले, आता शरद पवार बोललेत. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री. आणि मग आता त्याच्यामुळं जो नवीन प्रसंग समोर येणार आहे, मग जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर जास्त जागा मागायला लागतील. मग जास्त जागा कुणाला भेटतील हाच महाविकास आघाडीचा जी काय आता बोलणी होणार जागेची वाटपाची त्यामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. जर जास्त आमदार निवडून आणायचे असेल तर जास्त जागा मागाव्यात. मग हे राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाला सुद्धा वाटतं, काँग्रेसला वाटतं. म्हणून आता ही महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी होणार आहे त्याची सुरुवात काल शरद पवारांनी केलेली आहे. एक मात्र निश्चित आहे, त्यांनी माननीय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नाहीत हे संकेत त्यांनी काल दिलेले आहेत. जेव्हा सत्ता पाहिजे होती हे काय आज घडलेलं नाही. 95च्या काळामध्ये जेव्हा त्यांची आवश्यकताही नव्हती त्यांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता.
आर पाटलांच्या माध्यमातून सभागृहामध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा आम्ही भाजपला देतो. मग काही काळ आम्हाला त्या काळच्या शिवसेनेला आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं होतं. हे सर्व महाराष्ट्राला जाणून आहे. म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये उभाठा गटानं हे विरोधामध्ये बसावं ही त्यांची मानसिकता व्हावी यासाठी काल त्यांनी सूचक विधान केलेलं आहे. शरद पवार आहेत ते कधीही एक करायचं एक आणि बोलायचं एक ही त्यांची कृती असते, नेहमीची ठरलेली आहे. म्हणून काल त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहे की उभाठाचा मुख्यमंत्री ना होणार आहे ना आम्ही त्याला होऊ देणार आहे. सर, वारंवार करून एमआयएम म्हणतंय की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या. या संदर्भामध्ये काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. आवश्यक आहे ना. जेव्हा लोकसभेला मुस्लिमांची मतं तुम्हाला चालतात, त्या मुस्लिमांच्या मतासाठी तुम्ही त्यांच्यावर तुम्हाला आता पाकिस्तानला पाठवणार आहे, तुमच्यावर आता संकट येणार आहेत म्हणून जे भुलभुलया देऊन त्यांची मतं घेतली. घटना बचाव म्हणून दलितांची मतं घ्यायचा प्रयत्न केला, मुस्लिमांची मतं घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे एकदम बाजूला जसे होतात. त्यामुळं एमआयएमने दिलेला इशारा आहे आणि मुस्लिम समाजाची डोळे उघडायसाठी त्यांनी काढलं आता मुंबईला जायची त्याची तयारी आहे की आपल्या मताचं हे फक्त वापर करतात हे दाखवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. पण एमआयएमने असं देखील इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे, जर वक्तव्य जे केलंय महाराजांनी आणि राणेंनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई झाली नाही तर मुस्लिमांनी आपापली वाहनं घ्यावी आणि 5 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर आम्ही मुंबई गाठू. मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली की मुख्यमंत्री अशा वक्तव्य करणाऱ्या माणसासोबत कसं राहतात. रामगिरी महाराजांनी मी आजही सांगतो की त्यांनी केलेलं कोणतं वक्तव्य चुकीचं आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. त्या वक्तव्यामधली असलेली चूक त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावी तर आम्ही त्यांना मानू. परंतु रामगिरी महाराज बोलल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काय बोललं आहे त्या स्टेटमेंटचा कुणीही कुठंही उल्लेख येऊ देत नाही. त्यांनी जर हिंदू धर्माच्या एखाद्या महाराजांबद्दल अपशब्द वापरले असेल तर त्याची सुद्धा गय केली जाणार नाही हे तेवढं सत्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो त्या केसाला धक्का लागणार नाही ही भूमिका सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंसाठी केलेलं त्यांचं हे विधान आहे. आम्ही कुणाचा अपमान करायच्या मनस्थितीत नाही, करणार नाहीत आणि कोणत्याही धर्मगुरूंना कोणी जर धमक्या देत असेल तर त्यांना सोडणार सुद्धा नाही हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी कबूल सांगितलेलं आहे. शरद पवार वारंवार म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही. काल त्यांनी पुनरुच्चार केला आहे, याकडे तुम्ही कसं बघता? त्यांनी काल मुख्यमंत्री पदामध्येच इंटरेस्ट दाखवलेला आहे. शरद पवार जे करायचं असतं ते कधी बोलत नाहीत आणि जे बोलतात ते कधी करत नाहीत. त्यांना काय आवश्यकता होती? ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री. उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक राहील उभाठाला ते बाजूला फेकायचा प्रयत्न करतील. परंतु हे जेव्हा त्यांचे निवडून येतील तेव्हाची गोष्ट आहे. परंतु ही वातावरण निर्मितीसुद्धा करणं आणि आमदार कसे निवडून येईल याचा प्रयत्न करणं हा त्यांचा एक डाव आहे आणि हे उभाटाचे आजही लक्षात येणार नाही. संजय राऊतला आजही वाटतं की आमच्याशिवाय त्यांचं काही भागत नाही. परंतु आता तुम्हाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला स्वतःसुभा मांडणार आहे एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. बरं, ते शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक निर्णय घेण्यात आला होता की तातडीने मदत द्यायची, म्हणजे इतर खात्यातूनही पैसे तातडीने दिले जात होते. मात्र आता तर आदेश काढलाय की ते देता येणार नाही. त्यामुळे आणि हे लाडकी बहीण योजनेची जे निधी कमी पडतो त्यामुळे असं झालं जो आरोप होत आहे. आणि आता शेतकऱ्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार नाही तर निधी त्यांचे पैसे जे आहेत या योजनेकडे वळवल्याचं सांगितलं जात आहे. महसूल व वन विभागाने असं परिपत्रक काढलं आहे. हे बघा, शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी ही काही योजना नसते. थोडासा गैरसमज जो होतोय तो हा, शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी सरकारतर्फे 10 लाखाचं अनुदान देण्यात येणार आहे हो असं काही घोषणा आहे का? शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीच नाही पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत करताना आम्हाला या बाकी योजनेला थांबवण्याची काही गरज नाही आहे. माझी लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी किती खर्च होणार आहे याची कल्पना यांना माहीत नाही आहे. 46,000 कोटी रुपये या सरकारने त्याची तरतूद केलेली. सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याचे 10 लाख रुपयांनी ही योजना बंद पाडायची असा कोणताही हेतू नाही.
मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या विचाराचं हे सरकार आहे. म्हणून जो अडचणीत असेल त्याला मदत करेल, त्याच्यासाठी कोणतंही खातं बंद नाही, त्यासाठी कोणतीही वेगळी तरतूद करायची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमध्येच एवढा पैसा आम्ही ठेवलेला असतो की या मदतीला आम्ही पुरेपूर म्हणजे त्यांना मदत करू शकतो आणि तिथं कुठेही अडचण येणार नाही. काल अजित पवार यांनी एक ट्विट केलेलं होतं, लाडकी बहीण योजनेचे श्रेय त्यांनी एकट्याने घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आज त्या ट्विटवरून असं एक राजकीय विश्लेषक सांगत, मग दुसरंच त्याचा काउंटर अटॅक म्हणून आज लाडकी बहीण योजनेचं भाजपचं बॅनर लागलेलं आहे, त्यावरती फक्त मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो आहे, अजित पवारांचा फोटो त्यामध्ये नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची असलेली संकल्पना आहे. त्यांनी अंमलात आणलेली ही योजना आहे. या योजनेमध्ये हेतू एकच आहे की सर्वांनी मिळून ही योजना सर्वसामान्य महिला भगिनीपर्यंत पोहोचवली पाहिजे, त्यांना ती मदत मिळाली पाहिजे, हा सरकारचा स्पष्ट हेतू आहे. त्यामुळं त्यातही काही उत्साही कार्यकर्ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा किंवा आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा म्हणून कधी मुख्यमंत्र्याचं नाव करायचा प्रयत्न करतात, कधी त्यांच्या नेत्यांचा फोटो मोठा लावायचा प्रयत्न करतात. फोटो मोठा लावा, परंतु योजनेचं नाव तुम्हाला बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, कारण की जे काही फॉर्म असतात ते त्या योजनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेच छापल्या जातात. म्हणून कोणी कोणाचा फोटो लावला आहे काय, नाही लावला काय, परंतु अशा घटना अशा ज्या काही पक्षांकडून होतात, मग तो कोणताही असो, त्याचा परिणाम महायुतीमध्ये आलवेल नाही असा मॅसेज लोकांकडे जातो. तर त्यांनाही विनंती राहील की अशा बॅनरापासून थोडंसं सावध राहा. निवडणुकीच्या तोंडावर असं बॅनर येणं हे योग्य नाही आणि याची समज खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना देतील अशी अपेक्षा आहे. आमदार साहेब 5 तारखेला इम्तियाज जलील जातात मुंबईला सर्व समाजाला घेऊन. मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की नितेश राणेंवर कारवाई करायला हवी. नितेश राणेवर नगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यानुसार त्यांच्यावरती कारवाई निश्चित होईल. परंतु इतर लोक जी बडबड करतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य करतायत, त्यांच्यावरही गुन्हे नोंद झाली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. आम्ही सरकारमध्ये आहे म्हणून गुन्हा दाखल करायला सुद्धा कचरलेलं नाही. त्याच पद्धतीने जे विरोधक असे बेताल वक्तव्य करतील त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र निश्चित अनिल आहे. देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा यासाठी आंदोलन केले जाते. शक्ती कायद्याचं विधेयक हे विधानसभेत पारित झालेलं आहे आणि तो आता कायदा अंमलात आणण्यासाठी राष्ट्रपतीची संमतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आलेला आहे. परवा राष्ट्रपती या महाराष्ट्रात जेव्हा आला त्या टायमाला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्याच्यावर चर्चा केलेली आहे की आम्हाला हा कायदा तातडीने लागू करायचा आहे. त्यासाठी त्यांची असलेली सही, त्यांच्याकडून निघणारं परिपत्रकाची आवश्यकता आहे आणि म्हणून तर ते कदाचित या 8-10 दिवसामध्ये ते सुद्धा आदेश राष्ट्रपतीकडून जाहीर केले जातील.